IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजचा मागच्या वर्षी म्हणजे 2024चा कट ऑफ आपण या ठिकाणी बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रँच वाईज कट ऑफ बघितलेला आहे. आज आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. कॅटेगरी वाईज कट ऑफ हा खूप महत्त्वाचा अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ब्रँचमध्ये कॉम्प्रोमाइज करायची तयारी आहे. तर आपलं जे काही कॅटेगरी आहे, आपले जे काही पर्सेंटाईल आहेत ते तयार ठेवा. ह्या व्हिडिओमधनं आपल्याला लक्षात येईल की ह्या कॉलेजमध्ये आपल्या पर्सेंटाईलनुसार कुठली ब्रँच आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकते. तर जे काही कॉलेजमधल्या टोटल सीट्स आहेत त्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेल्या असतात. जसं ऑल इंडिया कॅटेगरी आहे म्हणजे JEEच्या सीट्स आहेत, ओपन आणि EWSच्या सीट्स आहेत, SC ST आहे, NTA NTB NTC NTD आहे, OBC आहे, SEBC आहे आणि TFWS आहे. तर जे काही टोटल सीट्स आहेत ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेल्या असतील. तर आपली ह्यामधली एखादी कुठली तरी कॅटेगरी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या कॉलेजमधल्या जे काही ब्रँचेस आहेत त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी 6 एडेड ब्रँचेस आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 90 इंटेक आहे आणि इतर ब्रँचमध्ये 60चा इंटेक आहे. नंतर 4 अनएडेड ब्रँचेस आहेत ज्या मागच्या वर्षी म्हणजे 2024 साली ह्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AIML आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. या ठिकाणी देखील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 90चा इंटेक आहे आणि इतर ब्रँचमध्ये 60चा इंटेक आहे. बरेचसे विद्यार्थी विचारतात की एडेड आणि अनएडेडमध्ये काय डिफरन्स आहे. तर ह्याच्यामध्ये काहीही डिफरन्स नाही. कॉलेज सेम आहे, आपल्याला मिळणारी डिग्री सेम आहे आणि प्लेसमेंट देखील सर्वांसाठी ह्या ठिकाणी सेम आहे. त्यामुळं असा काहीही फरक नाही. मी ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेला एडेड आणि अनएडेड हा शब्द का वापरतो तर आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना हे वेगवेगळे कोड द्यायचे आहेत. एडेडचा कोड वेगळा आहे, अनएडेड ब्रँचचा कोड वेगळा आहे. बरेचसे विद्यार्थी फक्त सांगतात की मी वॉलचंदमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कोड दिलेला आहे, परंतु वॉलचंद सांगलीमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 2 वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. एक एडेड आहे, एक अनएडेड आहे. म्हणजे एडेडचा कोड वेगळा आहे, अनएडेडचा कोड वेगळा आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 2 ब्रँच आहेत. एडेडमध्ये वेगळा कोड आहे, अनएडेडमध्ये वेगळा चॉईस कोड आहे. तर हा आपल्याला वेगवेगळे चॉईस कोड द्यायचे आहेत तरच आपल्याला ह्या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये ॲडमिशन मिळू शकणार आहे. तुम्ही जर फक्त एडेडचाच जर चॉईस कोड दिला तर फक्त एडेडमध्येच तुम्हाला कन्सिडर केलं जाईल, अनएडेडमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळणार नाही. तर आपण सुरुवातीला बघणार आहोत ऑल इंडिया कोटा म्हणजे JEEच्या जे काही सीट्स आहेत. तर प्रत्येक ब्रँचमध्ये 15% सीट्स ह्या JEEच्या बेसिसवरती भरल्या जातात. तर JEEच्या सीट्स ह्या फक्त अनएडेड ब्रँचमध्येच आहेत. तर अशा टोटल 41 सीट्स आहेत. पहिली अनएडेड ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्याचा आपण चॉईस कोड बघू शकता. टोटल सीट्स 90 आहेत. त्यामधल्या 14 सीट JEEच्या बेसिसवरती म्हणजे ऑल इंडिया कोट्यासाठी आहेत. JEE मेन्सचा कट ऑफ जो आहे तो 97.40 आहे आणि 1784 हा रँक आहे. म्हणजे आपण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक MST CETच्या बेसिसवरती एक रँक मिळणार आहे आणि JEE दिलेली असेल तर JEEच्या बेसिसवरती एक रँक मिळणार आहे. तर ही जी रँक आहे ती JEEच्या बेसिसवरती महाराष्ट्राच्या CET सेलने दिलेली आहे. पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. टोटल सीट्स 60 आहेत. JEEसाठी 9 सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट आहे AIML आणि ह्याचा कट ऑफ 96.32 पर्सेंटाईल आहेत. पुढची ब्रँच आहे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. ह्यामध्ये 9 सीट्स आहेत आणि त्याचा JEE मेन्सचा कट ऑफ जो आहे तो 95.12 पर्सेंटाईल आहेत. तर अशा 41 सीट्स JEEच्या बेसिसवरती ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर तुमचं JEE मेन्सचे पर्सेंटाईल
95च्या अबोव असतील तर तुम्हाला ह्या ठिकाणी सीट मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघत आहोत ओपनसाठी 40% सीट्स ह्या ठिकाणी आहेत. तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग याची एडेड ब्रांच आहे. त्यामध्ये 21 सीट्स जनरलच्या आहेत, 9 सीट्स लेडीजच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ आणि स्टेट मेरिट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रँच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अनएडेड आहे. तर आपल्याला चॉईस कोड वेगळा द्यायचा आहे अनएडेडसाठी. नंतर आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एडेड ब्रँच आहे आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. पुढची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनएडेड ब्रँच आहे आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नंतर आहे AIML, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांचं MST CETचं पर्सेंटाईल 96च्या अबोव असेल तरच तुम्हाला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. ज्या मुली आहेत त्यांचं पर्सेंटाईल 94च्या अबोव पाहिजे तरच त्यांना ह्या ठिकाणी सीट मिळू शकेल. किंवा आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये रजिस्ट्रेशन करताल आणि आपलं स्टेट रँक मिळेल तर तुमची स्टेट रँक मुलांसाठी 10,000च्या आतमध्ये स्टेट रँक पाहिजे आणि मुली असतील तर 16,000च्या आतमध्ये तुमची स्टेट रँक पाहिजे तरच तुम्हाला वॉलचंद कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. तर अशा जनरलमध्ये 151 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 65 सीट्स आहेत. तर हे होतं ओपन कॅटेगरी. तर तुमची कुठली कॅटेगरी आहे आणि तुमचे काय पर्सेंटाईल आहेत त्यानुसार तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता की तुम्हाला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळू शकते. पुढची कॅटेगरी आपण बघूया. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे EWS. ह्या 10% सीट्स आहेत. ह्या ओव्हर अँड अबोव सीट्स आहेत. तर ज्या ब्रँचच्या जे काही सीट्स आहेत, एखाद्या ब्रँचमध्ये 60 सीट असतील तर त्याच्या 10% म्हणजे 6 सीट ह्या EWSसाठी आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 90चा इंटेक आहे, त्याच्या 10% म्हणजे 9 सीट्स ह्या EWSसाठी ओव्हर अँड अबोव आहेत. तर ह्याचा कट ऑफ आपण बघू शकता. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात आणि ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे असे विद्यार्थी EWS सर्टिफिकेट काढू शकतात. ह्यासाठी इन्कम 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि आपण किंवा आपल्या फॅमिलीमधला कोणीतरी 1965 किंवा त्यापूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये राहत आहे असा एखादा कागदोपत्री पुरावा आपल्याला ह्या ठिकाणी द्यावा लागेल. आपले फादर असतील, ग्रँडफादर असतील किंवा फॅमिलीमधला कोणी मेंबर असेल त्याच्या नावावरती एखादं डॉक्युमेंट असेल जे 1965 पूर्वीचं आहे तर ते डॉक्युमेंट आपण दाखवून त्या ठिकाणी EWS सर्टिफिकेट काढू शकता. तर ह्या EWSमधला हा कट ऑफ आपण बघू शकता. पुढच्या 2 ब्रँचेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. नंतर AIML आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. त्याचा MST CETचा पर्सेंटाईल आणि स्टेट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, तुमची EWS कॅटेगरी असेल तर ह्या ठिकाणी बघू शकता EWSमधनं आपल्याला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळू शकते. तर आपले पर्सेंटाईल 95च्या अबोव असायला हवेत आणि आपली रँक 14,000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला EWSमधनं ह्या ठिकाणी सीट मिळू शकते. पुढची कॅटेगरी आपण बघणार आहोत शेड्यूल्ड कास्ट म्हणजे SC. तर SC कॅटेगरीसाठी ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या एडेड ब्रँचच्या 6 आणि 3 अशा सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. अनएडेड ब्रँचमध्ये 5 आणि 2 अशा सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ असा आहे. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एडेड आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अनएडेड आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नंतर AIML आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल, रोबोटिक्स आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी जनरलचा म्हणजे मुलांसाठी पर्सेंटाईल 89च्या अबोव असायला पाहिजेत तरच आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकेल आणि तुमचं स्टेट रँक 30,000च्या आतमध्ये पाहिजे. मुली असतील तर त्यांचं पर्सेंटाईल 87च्या अबोव पाहिजे आणि स्टेट रँक 36,000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला वॉलचंद सांगलीमध्ये एखादी ब्रँच मिळू शकते.
तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, शेड्यूल कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचं पर्सेंटाईल बघायचं आहे आणि त्यानुसार त्यांना ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळेल हे लगेच लक्षात येईल. पुढची कॅटेगरी आपण बघूया, शेड्यूल ट्राईब. 7% सीट्स ह्या शेड्यूल ट्राईबसाठी आहेत. तर ह्यामध्ये परत ह्या 10 ब्रांचेस आपण बघत आहोत आणि त्याचा कट ऑफ जनरलचा आणि लेडीजचा कट ऑफ ह्या ठिकाणी आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 2 ब्रांचेस आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 2 ब्रांचेस आहेत. AIML आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर ह्या ठिकाणी थोडंसं कट ऑफमध्ये आपल्याला वर खाली झालेलं दिसेल, कारण जे शेड्यूल्ड ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये त्यांना जास्त स्कोप आहे, कारण गव्हर्नमेंटचे जॉब्स ह्या सिव्हिलमध्ये खूप जास्त आहेत. तर बरेचसे विद्यार्थी सिव्हिलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे सिव्हिलचा कट ऑफ ह्या ठिकाणी आपण बघू शकता हाय आहे. इतर कॅटेगरीमध्ये सिव्हिलचा लोएस्ट कट ऑफ होता, परंतु ST कॅटेगरीमध्ये सिव्हिलचा कट ऑफ जो आहे तो हाय आहे. रोबोटिक्समध्ये कट ऑफ लोएस्ट आहे. तर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी 56 पर्सेंटाईलच्या अबोव आपले मार्क्स पाहिजेत आणि आपला स्टेट रँक 1,10,000च्या आतमध्ये पाहिजे. मुली असतील तर 42 पर्सेंटाईलच्या अबोव मार्क्स पाहिजेत आणि स्टेट रँक 1,33,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकेल. आपली जे काही कॅटेगरी आहे आणि त्याचे पर्सेंटाईल आपण ह्या ठिकाणी बघू शकता आणि कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्याला ह्या ठिकाणी लगेच लक्षात येईल. तर जनरलमध्ये 30 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 13 सीट्स ह्या ठिकाणी ST कॅटेगरीसाठी आहेत. पुढची कॅटेगरी आपण बघूया, VJ DT किंवा NTA अशी कॅटेगरी आहे. तर यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 2 ब्रँचेस, ITच्या परत 2 ब्रँचेस आहेत. मुलींसाठी ह्या ठिकाणी 0 सीट्स जरी दिसत असल्या तरी मुलींना जर मुलांपेक्षा जास्ती मार्क्स असतील तर त्यांना ही जनरलमधली सीट मिळणार आहे. AIML आहे, ह्यामध्ये देखील जनरलमध्ये 1 सीट आहे, मुलींसाठी 0 सीट्स आहेत. त्यामुळं लेडीजच्या ह्याच्यामध्ये कट ऑफ आपल्याला दिसणार नाही, कारण ह्या ठिकाणी लेडीजसाठी सीट 0 होत्या. हा मागच्या वर्षीचा कट ऑफ आहे. तर 0 सीट्स लेडीजला असल्यामुळे लेडीज कोट्यामध्ये कट ऑफ ह्या ठिकाणी दिलेला नाही. परंतु मुलींना मुलांपेक्षा चांगले मार्क्स असतील तर त्यांना जनरलमधली सीट मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा जनरलचा आणि लेडीजचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. जनरलमध्ये टोटल 13 सीट्स आहेत आणि लेडीजसाठी 5 सीट्स आहेत. तर ह्या ठिकाणी मुलांसाठी पर्सेंटाईल 88च्या अबोव पाहिजे आणि त्यांची स्टेट रँक 34,000च्या आतमध्ये पाहिजे. तर मुलींसाठी 79च्या अबोव पर्सेंटाईल पाहिजेत आणि स्टेट रँक 59,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला वॉलचंद कॉलेजमध्ये एखादी ब्रँच मिळू शकेल. आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपण बघू शकता आपल्याला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळू शकते. पुढची कॅटेगरी आपण बघूया, NTB. तर NTBमध्ये देखील हे अशा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत आणि त्याच्या नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा जनरलचा कट ऑफ आणि लेडीजचा कट ऑफ ह्या ठिकाणी दिलेला आहे. लेडीज ज्यामध्ये 0 सीट्स आहेत त्या ठिकाणी कट ऑफ आपल्याला दिसणार नाही, कारण त्या ठिकाणी सीट्सच नाही, तर तो कट ऑफ देखील येणार नाही. मुलींसाठी 0 सीट्स जरी दिसत असल्या तरी त्यांना मुलांपेक्षा जास्त मार्क असतील तर त्या जनरलच्या सीट देखील घेऊ शकतात. तर अशा मुलांसाठी 11 सीट्स आहेत आणि मुलींसाठी 4 सीट ह्या ठिकाणी आहेत. तसं बघितलं तर मुलींसाठी 11 आणि 4 अशा 15 सीट्स या ठिकाणी आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, मुलं असतील तर 94च्या अबोव पर्सेंटाईल त्यांना हवे आहेत आणि त्यांची स्टेट रँक 15,000च्या आतमध्ये पाहिजे, तर ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. मुली असतील तर 82च्या अबोव पर्सेंटाईल पाहिजेत आणि स्टेट रँक 51,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकते. एक्झॅक्टली कुठली ब्रँच मिळू शकते आणि आपले पर्सेंटाईल काय आहेत त्यावरून आपल्याला ह्या ठिकाणी आयडिया येणार आहे. पुढची कॅटेगरी बघूया, NTC.
तर ह्यामध्ये देखील कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 2 ब्रँचेस, IT च्या 2 ब्रँचेस, त्याचा जनरलचा कट ऑफ आणि लेडीजचा कट ऑफ आपण बघू शकता. AI/ML मध्ये प्रत्येकी 1 सीट आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येकी 1 सीट आहे. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जनरलचा आणि लेडीजसाठी म्हणजे मुलींसाठीचा कट ऑफ आपण बघू शकता. तर जे मुलं आहेत त्यांना 94 पर्सेंटाईलच्या पेक्षा जास्त मार्क पाहिजेत आणि त्यांचा स्टेट रँक 15 किंवा 16,000च्या आतमध्ये पाहिजे. मुलींसाठी 94 पर्सेंटाईलच्या अबोव पर्सेंटाईल पाहिजेत आणि स्टेट रँक 16,000च्या आतमध्ये पाहिजे, तर तुम्हाला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. पुढची NT-D. तर NT-Dमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग एडेड ब्रांच, नंतर अनएडेड ब्रांच, तसंच IT ची एडेड ब्रांच, IT ची अनएडेड ब्रांच, त्याचा जनरलचा आणि लेडीजचा कट ऑफ आपण बघू शकता. AI/ML आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग अशा ह्या 10 ब्रांचेस आहेत. NT-D ह्या कॅटेगरीमध्ये जनरलच्या 8 सीट्स आहेत आणि मुलींसाठी 3 सीट. ॲक्च्युअली मुलींसाठी 3+8 अशा 11 सीट्स आहेत. तर ह्या ठिकाणी मुलांसाठी 87 पर्सेंटाईलच्या अबोव आपल्याला पर्सेंटाईल पाहिजे आणि आपली रँक 35 ते 36,000च्या आतमध्ये पाहिजे. मुली असतील तर 68 पर्सेंटाईलच्या अबोव पर्सेंटाईल पाहिजेत आणि स्टेट रँक 86,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी बघूया, अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC. तर ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 10 आणि 4 अशा सीट्स आहेत. दुसरी अनएडेड ब्रँच आहे, त्यामध्ये परत 8 आणि 4 अशा सीट्स आहेत. ऑप्शन फॉर्म भरत असताना आपण ह्या अनएडेडचा चॉईस कोड दिला तरच आपल्याला ह्यामधनं सीट मिळणार आहे. तुम्ही तो जर दिला नाही तर ह्यामधनं सीट मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही चॉईस कोड द्यायचे आहेत. IT मध्ये देखील एडेड आणि अनएडेड अशा 2 ब्रँचेस आहेत. त्याचा जनरलचा आणि लेडीजचा कट ऑफ आपण बघू शकता. AI/ML आहे, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर अशा पद्धतीनं आपण जनरलचा कट ऑफ बघू शकता. तो जनरली मुलांसाठी आहे. तर 95 पर्सेंटाईलच्या अबोव आपल्याला मार्क्स पाहिजेत आणि आपलं रँक 13,000च्या आतमध्ये पाहिजे, तर आपल्याला ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळेल. मुली असतील तर 92 पर्सेंटाईलच्या अबोव पर्सेंटाईल त्यांना हवे आहेत आणि त्यांची रँक 21,000च्या आतमध्ये पाहिजे, तर ह्या OBCच्या मुलींना ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आपण बघूया, SBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ह्यांच्यासाठी 10% सीट्स ह्या ठिकाणी आहेत. तर अशा सीट्स ह्या अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत. कम्प्युटर सायन्सच्या 2 ब्रँचेस आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 2 ब्रँचेस आहेत, AI/ML आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर आपली SEBC ही कॅटेगरी असेल तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार आपण बघू शकता की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते. मुलं असतील तर त्यांना 95 पर्सेंटाईलच्या अबोव मार्क्स पाहिजेत आणि त्यांची स्टेट रँक 12,000च्या आतमध्ये पाहिजे, तर त्यांना ह्या ठिकाणी एखादी ब्रँच मिळू शकेल. मुली असतील, ह्या कॅटेगरीच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी 94 पर्सेंटाईलपेक्षा जास्ती मार्क्स पाहिजेत आणि 17,000च्या आतमध्ये त्यांची रँक पाहिजे, तर त्यांना ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकेल. तर जे SEBCचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी 41 सीट्स आहेत आणि मुलींसाठी 20 सीट्स आहेत. पुढची कॅटेगरी बघूया, TFWS. TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हियर स्कीम. ह्यासाठी 5% सीट्स आहेत आणि ह्या सीट्स ओव्हर अँड अबोव आहेत. म्हणजे त्या ब्रँचच्या जे काही सीट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त ह्या एक्स्ट्रा सीट्स आहेत. तर प्रत्येक ब्रँचमध्ये 5% सीट्स ह्या TFWSच्या असतात. बरेचसे विद्यार्थी विचारतात की TFWSचं सर्टिफिकेट कसं काढायचं किंवा त्यासाठी काय काय लागतं. तर TFWSचं असं कसलंही सर्टिफिकेट कुठंही मिळत नाही.
TFWSसाठी एकच कंडिशन आहे, आपल्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि आपण इंजिनिअरिंगचं रजिस्ट्रेशन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला इन्कम विचारलं जाईल, तर ते इन्कम 8 लाखापेक्षा कमी त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, तरच आपल्याला ह्या TFWSमधनं सीट मिळणार आहे. आपण इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमध्ये 8 लाखापेक्षा कमी इन्कम जर दाखवत असाल तर आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट मस्ट आहे. फक्त आपल्याला ऑप्शन फॉर्म भरत असताना TFWSचा चॉईस कोड द्यायचा आहे. तर जो काही जनरल चॉईस कोड आहे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा जो कोड आहे तो आहे 6002424210. तर शेवटी जे काही 0 येतं आहे त्या 0च्या ठिकाणी 1 टाकायचं आहे आणि पुढे T असं ॲड करायचं आहे. तर तो TFWSचा कोड तयार होईल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला वॉलचंद सांगलीमध्ये कम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे, तर त्यांनी 2 चॉईस कोड द्यायचे आहेत. एक नॉर्मल चॉईस कोड आणि एक TFWSचा चॉईस कोड. त्याच पद्धतीनं कम्प्युटर सायन्सची जी अनएडेड ब्रँच आहे यामध्ये देखील आपल्याला 2 चॉईस कोड द्यायचे आहेत. एक नॉर्मल चॉईस कोड आणि एक TFWSचा चॉईस कोड. तर अशा पद्धतीनं प्रत्येक ब्रँचमध्ये आपल्याला 2 चॉईस कोड द्यायचे आहेत. एक नॉर्मल आहे आणि एक TFWSचा आहे आणि ह्या TFWSचा कट ऑफ आपण बघू शकता. 60 सीट असतील तर त्याच्या 5% म्हणजे 3 सीट ह्या TFWSच्या आहेत. त्याचा कट ऑफ आणि स्टेट रँक आपण ह्या ठिकाणी बघू शकता. TFWSचा कट ऑफ हा इतर कॅटेगरीपेक्षा कधीही हाय असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल खूप जास्त आहेत त्यांनाच ह्या TFWSचा बेनिफिट मिळणार आहे. ज्यांचे पर्सेंटाईल कमी आहेत त्यांना ह्या TFWSचा बेनिफिट मिळणार नाही. कारण TFWSचे कट ऑफ हे त्यांच्या इतर कॅटेगरीपेक्षा, म्हणजे कोण जनरलमध्ये ओपनमध्ये असेल, कोणी STमध्ये असेल, SCमध्ये असेल, OBCमध्ये असेल, तर त्या कॅटेगरीपेक्षा TFWSचा कट ऑफ हा खूप हाय असतो. ज्या विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन खूपच खराब आहे, कॉलेजची फीस ते भरू शकत नाहीत, ओपनमध्ये आहेत आणि पर्सेंटाईल खूप जास्त आहेत, तर त्यांना ह्या TFWSमधनं बेनिफिट मिळणार आहे. तर अशा 34 सीट्स ह्या कॉलेजमध्ये TFWS थ्रू भरल्या जाणार आहेत आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. तर ह्या ठिकाणी TFWSमधून ॲडमिशन होण्यासाठी आपले MST CETचे पर्सेंटाईल 97च्या अभाव पाहिजेत आणि स्टेट रँक ही 8000च्या आतमध्ये पाहिजे, तरच आपल्याला ह्या ठिकाणी TFWSमधनं ॲडमिशन मिळू शकेल. तर अशा पद्धतीनं आज आपण वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज त्याचा MST CETचा कट ऑफ, पर्सेंटाईल आणि स्टेट रँक या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आपली जी काही कॅटेगरी आहे, आपले जे काही पर्सेंटाईल आहेत, त्यावरून आत्तापर्यंत आपल्याला समजलं असेल की वॉलचंद सांगलीमध्ये जर आपल्याला ॲडमिशन पाहिजे तर आपल्याला कुठली ब्रँच ह्या ठिकाणी मिळू शकते. याची आपल्याला इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा एखाद्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ह्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला आपण जॉईन करा. इंजिनिअरिंगच्या रिलेटेड अशीच इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळवण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.